फेसबुक लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे सर। आपण बघतोय पोलिसांनी जरांगींना परवानगी नाकारली आहे, आपली पहिली प्रतिक्रिया। मला एक सांगायचं आहे की जरंगे असतील का आणि कोणी असेल का, कोणी कायद्यापेक्षा मोठा नाही। माननीय उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाने जे निकाल दिलेले असतात ते कायदा म्हणून स्वीकारायचे असतात आणि पोलिसांनी तेच केलं जे माननीय उच्च न्यायालयाच्या आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आधारे, सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाच्या आधारे केलेलं आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतंय की आज ही एक गोष्ट नक्की झालेली आहे की सरकार असेल किंवा राजकारणी असेल, कोणाच्या म्हणण्यानुसार आता पोलिसांना वागता येणार नाही, तर ते माननीय उच्च न्यायालयाने माझ्या याचिकेमध्ये दिलेल्या निकालाच्या आधारे पोलिसांना कारवाई करावी लागत आहे। ह्याच्यापेक्षा कायद्यासाठी, कायद्याचा रक्षक म्हणून माझ्यासाठी जास्तीत जास्त ही आनंदाची बाब आहे। हे काय ते आदेश आहे माझ्या हातामध्ये, ते आदेश जो आहे त्याचा जावा क्रमांक 752/2024 आहे। वरिष्ठ पोलीस निरीक्षक आझाद मैदान पोलीस ठाणे यांनी दिलेला तो आदेश आहे। त्याच्यामध्ये अननंबर्ड पॅरेग्राफ 4 मध्ये माझ्या याचिकेचा नंबर आहे 188/2024। त्याच्यामध्ये माझ्या याचिकेचा आदेशाचा दिनांक आहे 24/1/2024। त्याच्यामध्ये ज्या प्रकारे स्पष्टपणे लिहिले, रोजी झालेल्या सुनावणीमध्ये आपल्या आंदोलनामुळे मुंबईतील सार्वजनिक रस्त्यांवर कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होणार नाही व सर्वसामान्य नागरिकांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेण्याबाबत आपण शांततामय मार्गाने आंदोलन करण्याकरिता उचित स्थळ उचित निर्देशित केलेले आहे। आता त्याच्यात एक गोष्ट फार महत्वाची आहे की आझाद मैदान असेल किंवा शिवाजी पार्क असेल, या दोन ठिकाणी तर परवानगीच नाहीये। त्याचं कारण स्पष्ट आहे। शिवाजी पार्कमध्ये यापूर्वी माननीय मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश आहेत की कोणत्या कोणत्या कारणासाठी जे आहे तिथे परवानगी आहे। म्हणजे 2-3 गोष्टी, जसं की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जे म्हणजे महापरिनिर्वाण दिन असतो त्या दिनाचा कार्यक्रम असेल किंवा आणखीन 1-2 समारंभ आहेत, रामलीलाचा कार्यक्रम असेल आणि एखादा कार्यक्रम जे की उच्च न्यायालयाच्या परवानगीने। कारण लक्षात ठेवा की राईट टू स्लीप हे म्हणजे पीसफुली झोपण्याचा अधिकार, म्हणजे शांततामय झोपण्याचा अधिकार सुद्धा माननीय सर्वोच्च न्यायालयाने रामलीला मैदानावरला जी केस होती, ज्या केसला आपण रामदेव बाबांची केस म्हणून ओळखतो, त्या केसमध्ये पीसफुल आराम करण्याचा, झोप घेण्याचा अधिकार सुद्धा आहे। म्हणून आमचे जे शिवाजी पार्कमधील आमचे जे भाऊ आहेत, जे हिंदुस्थानी भाऊ आहेत, त्या भावांना, त्या कुटुंबाला त्रास होऊ नये ही काळजी सुद्धा घेण्याचं काम पोलिसांचं आहे, ती काळजी घेण्याचं काम सरकारचं आहे। आणि कोणी काही असंविधानिक कारणासाठी जर ती जागा मागत असेल आंदोलनासाठी, तर माझं म्हणणं आहे की स्पष्टपणे देता येणार नाही। शिवाजी पार्कातले नागरिक सुद्धा सुज्ञ नागरिक आहेत, शिवाजी पार्कातल्या नागरिकांना कोणत्याच प्रकारे त्रास होता कामा नये हे मी दस्तूर खुद तुम्हाला सांगत आहे। दुसरी गोष्ट, आझाद मैदानची कॅपॅसिटी 5000 लोकांची आहे आणि यांनी स्वतःच सांगितलंय की यांच्यासोबत किती हजार लोक येणार आहेत। त्याच्यामुळे मला असं वाटतंय की ते सुद्धा तिथं जे आहे आंदोलनाची परवानगी दिली जाऊ शकत नाही। आणि तशा प्रकारे पॅराग्राफ 2 मध्ये स्पष्टपणे जो आदेश देण्यात आलेला आहे जरंगेंना 149 फौजदारी दंड संहिता 1973 नुसार, त्याच्यात स्पष्टपणे त्याचा सुद्धा उल्लेख करण्यात आलेला आहे की जवळची जागा सुद्धा न देण्याचा निर्णय झालेला आहे। तेव्हा मला असं वाटतंय की गुन्हेगारी पार्श्वभूमीचा डाग लागलेला आहे अनेक त्यांच्या साथीदारांवर आणि ही सगळी बाब लक्षात घेता, न्यायालयीन निर्णय लक्षात घेता मला असं वाटतंय की जरंगेंनी आज जे मला दिसतंय, जे माझ्या हातामध्ये आहे की दुसऱ्या माध्यमाचा आपण फोटो दाखवू नये अशी जरी भावना असली तरी तुमच्यासारखंच ते सुद्धा माध्यम मी असं समजतो की समाज माध्यमांमध्येच नाही तर मेनस्ट्रीम चॅनलमध्ये सुद्धा आलंय की ज्याच्यामध्ये जरंगेंनी सांगितलं की आंदोलकांनी उद्या वाशीतच थांबावं। याचा अर्थ उद्याच्या आंदोलनाविषयी जरंगेंच्या मराठ्यांना अत्यंत महत्वाचा संदेश दिलेला आहे। आणि मला एक समजत नाही की जरंगेंचं आंदोलन काय, जरंगेंची मागणी तर लक्षात घ्या सरसगट। अहो माननीय सर्वोच्च न्यायालयापेक्षा जरंगे मोठे आहेत का? ती मागणी कधीच मान्य होऊ शकत नाही। कारण स्पष्टपणे माननीय सर्वोच्च न्यायालयाने माधुरी पाटील विरुद्ध कास्ट स्क्रुटिनी कमिटी ठाणे याच्यामध्ये स्पष्टपणे सांगितलंय की बाबा तुम्ही हे असं करू शकत नाही आणि म्हणून तिथे आंदोलन करण्याची म्हणजे सरसगट म्हणजे ज्याला प्रमाणपत्र द्या ही मागण्याकरिताचं आंदोलन हे गैर आहे।
आणि तसं जर सर्वोच्च न्यायालय म्हणत असेल की अफिनिटी टेस्ट व्हावीच लागते, पोलीस रिपोर्ट लागतो, रिसर्च ऑफिसरचा रिपोर्ट लागतो, तसं न करता आलं दिलं हे कसं चालणार आहे? आपल्याकडे जे कायदा आहे 2000चा त्याच्यामध्ये स्पष्टपणे कास्ट सर्टिफिकेट संदर्भात काय संरचना आहे, काय रिपोर्ट लागतो, काय डॉक्युमेंट लागतो हे न पाहता देऊन टाका सरसकट असं नाही चालत. ती मागणीच गैर आहे, असंविधानिक कारण आहे. आणि तुम्हाला सांगतो त्यामुळं मला असं वाटतं की आता ह्या गोष्टीमध्ये फार तथ्य राहिलेलं नाही आणि जरंगेंना आंदोलन करू नये. आणि ते केला तर स्पष्टपणे माननीय उच्च न्यायालयाचा तो अवमान आहे. आणि त्यांनी जर एवढंच जर असतं तर त्यांनी ऑर्डर चॅलेंज केली असती. ती ऑर्डर सुद्धा चॅलेंज केलेली नाही त्यांनी. ते न्यायालयात गेलेले नाहीत त्या आदेशाला घेऊन, त्याच्यावर स्थगिती नाही. त्याच्यामुळं जे मराठा युवक आहेत, जे माझे भाऊ आहेत, जे माझा श्वास आहेत, त्यांच्या विरुद्ध व्यक्तिगत आमचं काही नाही. कायद्याची लढाई आहे, संविधानिक भूमिका आहे. त्याच्यामुळे मला हेच म्हणायचं आहे की ह्यापुढे त्यांनी माझ्या मराठा भावांनी सुद्धा हे समजून घेतलं पाहिजे की कायद्याचे रक्षक बनलं पाहिजे आपण, कायद्यासोबत चाललं पाहिजे आपण. आणि माझ्या मराठा भावांनी एक लक्षात घेतलं पाहिजे, आपण कायद्याचा भंग जर केला तर कायदेशीर प्रक्रियेला सामोरं जावं लागतंय. शरद पवारांचं राजकारण हे आपण पाहिलेलं आहे, राष्ट्रवादी काँग्रेसचे विरुद्ध पुढारी. आज रोहित पवार आझाद मैदानात का आला ह्याच्यावरून लक्षात ठेवा. हे म्हणजे जेव्हा हे सत्तेत नसतात त्यावेळेस या अशा गोष्टींना सामोरं नेतात. शरद पवारांचं राजकारण आपण पाहिलेलं आहे, नामविस्ताराचं. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्यासाठी किती पिढ्यांवर गुन्हे दाखल झाले, किती पिढ्या म्हणजे तुम्हाला सांगतो शैक्षणिक बर्बाद झाल्या. त्याच्यामुळं कृपा करा, जिथे पवार कुटुंबियांचा म्हणजे मला कुणावर म्हणजे आक्षेप घ्यायचा नाहीये, परंतु राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार असतील किंवा कालच ईडी भोगून आलेले रोहित पवार असतील, यांच्यावर माझ्या मराठा भावांनी विश्वास करू नये. त्यांनी सत्सद विवेक बुद्धी जागरूक ठेवून लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणजे अकारणास्तव म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने सांगितल्यानं, मान्य उच्च न्यायालयाने काल सांगितल्याच्या नंतर स्वतःच्या म्हणजे करिअरचं पाहावं. आणि परीक्षेचे दिवस आहेत, परीक्षेचे दिवस जरंगे अभ्यास करणार नाहीत. लक्षात ठेवा. मला माहिती आहे, मला 2 मुली आहेत. एक मुलगी माझी लंडनला बिना आरक्षणाचं शिकायला निघालेली आहे. हे का तर ती अभ्यासाने गुणवान झाली आहे. आरक्षण ही एक व्यवस्था आहे, परंतु आपण मागासले पण जबरदस्तीने सिद्ध करू शकत नाही. आणि म्हणून ज्यांना परीक्षेची चिंता नाही त्यांनी मला असं वाटतंय की त्या विद्यार्थ्यांनी विचार केला पाहिजे, पालकांनी विचार केला पाहिजे आणि खरोखर माझ्या मराठा भावांनी विचार केला पाहिजे की जरंगेची साथ देणं कितपत योग्य आहे आणि कितपत अयोग्य आहे. म्हणून मला हेच म्हणायचं आहे की जेव्हा जरंगेला पोलिसांनी नाकारली परवानगी, जेव्हा उच्च न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश पाळा म्हणले, तेव्हा मला असं वाटतं की आता डेडलॉक आहे, याच्या पुढे काही असू शकत नाही, केवळ गलिच्छ राजकारण होऊ शकतं. तुम्ही जो देश होता तुमचा, तो मुंबईची कायदा सुव्यवस्था, एकंदरीत वाहतूक व्यवस्था कोलमडणार या अनुषंगाने होता, त्याचा हा विजय म्हणता येईल. मी एक सांगतो की सामान्यातला सामान्य म्हणजे माझा जो भाऊ, आमचे जे हिंदू राष्ट्र भारत मानणारे माणसं आहेत, आमची शिवाजी पार्कात राहणारी सगळी कुटुंब ही सोन्यासारखी माणसं आहेत, ती आमची आहेत, आमची माणसं आहेत ती. आमच्या माणसांना त्रास देणं अयोग्य आहे, त्यांचा विजय आहे. आम्ही मुंबईकर, आम्ही मुंबई ही आर्थिक राजधानी आहे. आर्थिक राजधानीतला माणूस, कष्टकरी करोडो लोक, हे हातावरलं पोट आहे, त्यांच्या पोटाच्या भाकरीला खीळ बसू नये, त्या चिमुकल्यांच्या दुधाला खीळ बसू नये, हा विजय आहे, सर्वसामान्यांचा विजय. मी एक कारण आहे, मी स्वतःला फार जास्त मोठा समजत नाही, परंतु आता हे सरकारच्या हातात नाही आहे, आता हे गृह मंत्रालयाच्या हातात नाही आहे. आता माननीय उच्च न्यायालयाने दिलेले निर्देश आहेत, पोलिसांना ते पाळायचे. शेवटचा प्रश्न, जर 149ची नोटीस पाडली नाही किंवा त्यांनी तो मान्य केला नाही तर काय? 2 गोष्टी आहेत. एक, त्यांना कायदेशीर प्रक्रियेला समोर जावं लागेल, बॉम्बे पोलीस ऍक्टनुसार, क्रिमिनल प्रोसिजर कोडनुसार. त्यासोबतच माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या सन्माननीय न्यायमूर्ती गडकरी साहेबांच्या पीठाने दिलेल्या निकालाचा अवमान केल्यामुळे कंटेम्प्ट ऑफ कोर्टच्या शिक्षेकरिता सुद्धा त्यांना कारणे दाखवा नोटीस होऊ शकते आणि त्यांच्या सोबत जे जिम्मेदार आहेत त्यांच्यावर सुद्धा कारवाई होऊ शकते.